मलकापूर शहरातील काही भागांमध्ये अवैधरित्या टाकण्यात आलेल्या पाईपलाईनमुळे नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदे गट व भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने गुरुवारी दिनांक 8 मे रोजी मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने हे निवेदन पाणीपुरवठा अभियंता अजय बैस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की धरणातून मलकापूर शहराला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होत असतानाही नागरिकांना 12 ते 14 दिवसानंतर पाणी मिळत आहे। तसेच केवळ 1 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही नवीन लेआउटमध्ये अवैधरित्या पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याचा आरोपही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। शहरातील अवैध पाईपलाईन तात्काळ बंद करून नागरिकांना नियमित शुद्ध व सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी पाणीपुरवठा अभियंता अजय बैस यांनी संबंधित विषय मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले। निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, भाजपा शहराध्यक्ष संतोष बोंबटकर, शिवसेना नेते गजानन मिरगे, शहर उपप्रमुख उमेश हिरुडकर, सतीश नवले, माजी नगरसेवक मुकेश लालवानी, युवा सेना प्रमुख गोलू कुदळे, विभाग प्रमुख शंकर वाघ, स्वप्नील भगत, हनुमान शिंदे, दीपक कपले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशोन्नतीसाठी अनिल कुमार कोठी यांची रिपोर्ट। आज मलकापूर शहरामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जी पाणी टंचाई चालू आहे त्याला सर्वस्वी जबाबदार मलकापूर नगरपालिका आहे। कारण त्यांचा जो नियोजन शून्य कारभार आहे सध्या, त्यामध्ये त्यांनी जे अवैध नळ कनेक्शन टाकलेले आहे ते त्वरित बंद करण्यात यावे। तसेच जे मलकापूर शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीत नाही, गणवाडी शिवारामध्ये आहे, फिरदोस नगर, मिन्नत नगर, हाशमी नगर, फातिमा नगर, मोहम्मद अली नगर या नगरामध्ये पाईपलाईनचे काम चालू आहे आणि अवैधरित्या पाईपलाईनचे काम चालू आहे। आणि जे लोक टॅक्स भरतात त्यांना महिन्याला फक्त 2 वेळेस नळ येतात आणि जे लोक टॅक्स भरतच नाही त्यांना सुविधा पुरवण्याचा हा पुरेपूर प्रयत्न चालू आहे। तरी आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि त्वरित या नगरामध्ये जी पाईपलाईन टाकणं, अवैध प्रकारे पाईपलाईन टाकणं चालू आहे ती बंद करण्यात यावी अशा प्रकारचं हे नियोजन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातर्फे आम्ही नगरपालिकेचे जे CEO आहेत त्यांना देत आहे। आज हम भाजपा और शिवसेना का तरफ से नगरपालिका को निवेदन देने आए कि जहाँ पे अवैध कनेक्शन जोरों से चालू है मलकापुर में, जहाँ पे 15-15 दिन के बाद जो लोग टैक्स भरते हैं उनको नल महीने में 2 बार आते हैं, और जहाँ पे जो मलकापुर नगर पालिका में न होकर गनवाड़ी शिवार में होने के बाद जैसे फिरदौस नगर, मिल्लत नगर, हाशमी नगर, फातिमा नगर, ये मलकापुर नगर पालिका में नहीं है, फिर भी वहाँ पे अवैध कनेक्शन जोरों से चालू है। इसके वजह से CEO साहब को हम निवेदन देने आए। धन्यवाद।